विधानसभेसाठी आज सर्वत्र मतदान होत आहे। सोलापूर जिल्ह्याच्या 11 विधानसभा मतदारसंघाचा संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा आकडा जर घ्यायचा झाल्यास तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 5 वाजेपर्यंत 57.9% इतकं मतदान झालेलं आहे। करमाळ्यामध्ये 58.97%, माढ्यामध्ये 57.99% इतकं मतदान झालेलं आहे। तर बार्शीमध्ये 62.48% इतकं मतदान झालेलं आहे। मोहोळमध्ये 59.84%, तर सोलापूर शहर उत्तरमध्ये सोलापूर नॉर्थ अर्थात सोलापूर शहर उत्तरमध्ये 51.20% इतकं मतदान झालेलं आहे। सोलापूर सेंट्रल म्हणजे सोलापूर शहर मध्यमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 49.60% इतकं मतदान झालेलं असून अक्कलकोट विधानसभेसाठी 49.60% इतकं मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झालेलं आहे। तर सोलापूर दक्षिणसाठी 51.94 म्हणजे 51.94% इतकं मतदान झालेलं आहे। आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी 54.18% आणि सांगोल्यासाठी 59.90% इतकं मतदान झालेलं आहे। तर माळशिरससाठी 59.90% इतकं मतदान झालेलं आहे। सांगोल्यात सर्वाधिक जास्त सांगोला मतदारसंघासाठी 64.30% इतकं मतदान झालेलं आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याची आकडेवारी जर पाहिजे झाली तर 57.9% इतकं मतदान झालेलं आहे। सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळत होती। दुपारनंतर थोडीफार गर्दी ओसरली, मात्र आता मतदानाची प्रक्रिया संपण्यासाठी फक्त अर्धा तासाचा वेळ आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये 11 विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। या अर्धा तासमध्ये जवळपास 60%चा टप्पा ओलांडून जवळपास 65% पर्यंत इतकी मतदानाची आकडेवारी कदाचित होऊ शकते। मात्र जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये 57% इतकी मतदानाची आकडेवारी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। जहूर साहेब सोबत अकबर बागवान, लोकप्रधानी सोलापूर।